माझी माझ्या व्यवसायाशी बांधिलकी आहे, पण मी माझ्या वाचकांना, प्रेक्षकांना, श्रोत्यांना अधिक जबाबदार आहे आणि त्या जबाबदारीचं पालन मी केलं पाहिजे याचं मला भान आहे. खूप बोलणं झालं काल. आत्ताच्या बोलण्यात मी बोललो त्याचा अर्थ असा नाही की झालेल्या प्रकारामुळे मी व्यथित नाही आहे ना, पण वेगवेगळ्या कारणांमुळे व्यथित आहे. बोलावण्यामागची कारणं काय हे कळलं नाही म्हणूनही व्यथित आहे. नाकारण्यामागची कारणं काय ती पटली नाहीत म्हणूनही व्यथित आहे. बहिष्काराची मागची कारणं काय तीही नेमकी कळली नाहीत म्हणूनही मी व्यथित आहे. माझ्या या आजच्या परिसंवादाचे जे सूत्रधार होते त्यांनी बहिष्कार टाकला असं मी ऐकतो, पण माझ्या माहितीप्रमाणे ते आज या क्षणाला कौलालंपूर इथे मलेशियात शब्द साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बसले आहेत. बहिष्काराच्या घोषणेनंतर 4 दिवसात कौलालंपूरचा अध्यक्ष ठरतो, त्याचा व्हिसा निघतो, त्याचं तिकीट मिळतं. हे मला फार आश्चर्यजनक वाटतं. पंतप्रधानांच्या सोबत दौऱ्यावर जात असताना सुद्धा व्हिसा मिळाला नाही म्हणून दिल्लीतनं 2दा मी परत आलो आहे. पण आमच्या साहित्यिकांची फार वट असावी, त्यांना कदाचित मिळत असावा, त्यामुळे बहिष्कारानंतर ते कौलालंपूरला गेले असावेत आणि ते खरं बोलत असावेत असं मी समजतो. इतरही वक्ते आले नाहीत. का आले नाहीत कल्पना नाही. आपापल्या माध्यमाच्या चेंबरमध्ये बसून आपल्या माध्यमाने, आपल्या माध्यमातून आपले विचार मांडणं हे आम्ही नेहमीच करतो की, पण जे विचार तुम्हाला पटले नाही त्या व्यासपीठावर जाऊन त्या विचाराचा विरोध करण्याची हिंमत दाखवण्याला मी खरी मर्दानगी समजतो. आणि कोणी अडवलं होतं हो तुम्हाला बोलायला इथं येऊन? एका तरी वक्त्याला माझ्या यवतमाळच्या सहृदांनी एका तरी वाक्याने अडवलं का हो काल? नाही ना. सगळ्यांच्या सगळ्या विचारांचं स्वागत केलं. आम्हाला समजतं कोणाकडनं काय स्वीकारायचं आणि काय स्वीकारायचं नाही ते. असो, पण तरीही बहिष्कार टाकणाऱ्यांना मी धन्यवाद देतो, कारण त्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे आज मला या सन्माननीय व्यासपीठावरून सोलो परफॉर्मन्सची संधी मिळाली आहे आणि मी ती नक्की निभावून घेऊ शकतो. कारण ज्या 4 माध्यमांचे प्रतिनिधी इथे बोलवले होते त्या वर्तमानपत्रातही मी काम केलं आहे, मी मासिक पाक्षिक या नियतकालिकातही काम केलं आहे, मी नभोवाणी माध्यमातही काम केलं आहे आणि मी दूरचित्रवाणी या माध्यमातही काम केलं आहे. कालच्या भाषणात मंत्री म्हणाले होते की सध्या सायबर ॲडिक्ट झाली आहे नवीन पिढी. ते आत्ता इथे नाहीत, पण माझं भाषण त्यांच्यापर्यंत पोचवा. सगळ्यात मोठा सायबर ॲडिक्ट काल आमच्यासमोर बोलून गेला म्हणावं. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, यूट्यूब सगळ्याच्या सगळ्या माध्यमांवर 24 तास पडीक असलेला मी माध्यमकर्मी आहे. कारण माझी स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका ही आहे, मी आज नभोवाणीवर काम करतो, कोणाकडे रेडिओ आहे म्हणून लोक ऐकत नाहीत असा मी रडत नाही. तुमच्या हातात जे गॅजेट आहे त्या गॅजेटवर तुम्हाला रेडिओ मिळेल ही व्यवस्था निर्माण करून देणं ही माझी जबाबदारी समजतो. आणि त्या जबाबदारीने तुम्ही फेसबुकवर गेलात तर तिथेही रेडिओ ऐकायला मिळतो, तुम्ही ट्विटरवर गेलात तिथेही मिळतो, तुम्ही यूट्यूबवर गेलात तर तिथेही मिळतो, तुम्ही आमचा ब्लॉग उघडलात तर वाचायलाही मिळतो. मी माझ्या जबाबदारीचं पूर्ण पालन करतो. पूर्णतः स्वायत्तता आहे की नाही माध्यमांना हा आजचा विषय. माध्यमांना असेलच स्वायत्तता तर ती नेमकी कोणासाठी या विषयावर मला इथे बोलायचं आहे. आत्तापर्यंत पाल्हाळ खूप झालं, त्यात मी आता पडत नाही. खरं म्हणजे कालच्या आत्तापर्यंतच्या एकूण विषयावर आपल्या संमेलनाच्या अध्यक्षांनी अत्यंत संयमी भाषेत पण कणखरपणे, परखडपणे भाषण केलं आहे.
त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांचे आश्वासक शब्द ऐकल्यानंतर आता या मांडवात कोणीही चिंतित नसेल आणि प्रक्षुब्ध नसेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या विषयाकडे वळतो. मुळात या व्यासपीठावर हा विषय घ्यावा का हा मला पडलेला पहिला प्रश्न होता. कारण साहित्य संमेलन आणि माध्यमं यांच्याशी निगडीत इतर अनेक विषय आपल्याला चर्चेला घेता आले असते. माध्यम व्यवहारातली भाषा, माध्यमांमध्ये भाषेचं भाषिक व्यवहारांचं प्रतिबिंब, माध्यमांमधलं सांस्कृतिक प्रतिबिंब, या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इथे चर्चा करता आली असती. पण आपण स्वायत्ततेचा मुद्दा घेतला आहे आणि तोही मुळात गैरलागू नाही. कारण या बाकी सगळ्या गोष्टी त्या स्वायत्ततेनंतरच, आणि ती स्वायत्तता कोणाला आहे त्यावर ठरतात. मुळात पहिला मुद्दा स्वायत्तता आहे का? तुम्हाला आहे का हो स्वायत्तता? आत्ता या क्षणाला माझा अख्खा गाव त्या बॅरिकेडच्या पलीकडे बसला आहे. तुम्हाला आहे का हो स्वायत्तता समोर येऊन बसायची? सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत, पण तुम्हाला तिथून इथे येऊन बसायची स्वायत्तता नाही. मी माध्यम या विषयावर बोलायला इथे आलो, पण तिथे दांडू लावून बसलेत ना, ते मला डावीकडच्या पत्रकारांच्या कक्षात सोडत नाहीत. तिथं जायची मला स्वायत्तता नाही, कारण मी निमंत्रित आहे, मला इकडं बसायचं आहे. प्रत्येक व्यवस्थेचे स्वतःचे नियम असतात. ती व्यवस्था सुरळीत पार पडावी यासाठी आखलेले नियम असतात. त्याला शिस्त म्हणतात. ती पाळावी लागते आणि आपण पाळतो सगळे ती शिस्त. ती शिस्त लावली म्हणून स्वायत्तता हिरावून घेतली अशी जर बोंब कोणी मारणार असेल तर त्याचा मला पहिला विरोध आहे. मला मुळात स्वायत्तता म्हणजे काय आणि कोणती? मला जी स्वायत्तता आहे, माध्यमांना जी स्वायत्तता आहे, ती मिळाली कोणामुळे? आणि माध्यमांना मुळात विशेषाधिकार हवेत कशासाठी? या देशाच्या राज्यघटनेनं सर्वसामान्य माणसांना स्वायत्तता आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. या सामान्य माणसाला मिळालेली जी स्वायत्तता आहे, तीच स्वायत्तता माध्यमांना त्या सामान्यातलाच एक म्हणून मिळाली आहे. त्यांना वेगळी देण्याची आवश्यकता नाही असं घटनाकारांनीच सांगितलं आहे. मला स्वायत्तता आहे, मग ती दिसत का नाही? मी विचारानं स्वायत्त आहे. मी आज सरकारी माध्यमात काम करतो गेले अनेक वर्ष. माझ्या माध्यमावर टीका होते, सरकारची तळी उचलणारं माध्यम म्हणून. माझ्या माध्यमाच्या मॅन्युअलमध्ये असं कुठं लिहिलं आहे हो मी सरकारच्या विरोधात बातमी देऊ नये? माझ्या मॅन्युअलमध्ये फक्त इतकंच लिहिलं आहे की मी सरकारच्या विरोधात एकतर्फी बोलू नये. कोणीही कोणाच्याही विरोधात एकतर्फी बोलूच नये माध्यमांनी. दोन्ही बाजू मांडणं हे माध्यमाचं कर्तव्य आहे. मला कुठल्या गोष्टीचे निर्बंध घातलेत माझ्यावर माध्यमांनी? मुंबई विद्यापीठात एका परिसंवादात बोलत असताना सरकारी माध्यमांवर असलेल्या निर्बंधाबद्दल एका खाजगी वाहिनीच्या तत्कालीन प्रमुखानं सडेतोड जोरदार टीका केली. आणि उत्तर द्यायला जेव्हा मी उभा राहिलो तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की मी आत्ता संध्याकाळी 7च्या दूरदर्शनवरच्या बातम्या करून आलो आणि आत्ताच्या माझ्या बातमीपत्रातली पहिली हेडलाईन होती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकारची डाळ शिजणे कठीण. ज्या सरकारची मी नोकरी करतो त्या सरकारची डाळ शिजणे कठीण अशी हेडलाईन देऊन मी आत्ता तुमच्याकडे भाषण करायला येऊ शकतो. मला तुम्हाला विचारायचा प्रश्न आहे, पश्चिम औरंगाबाद मतदारसंघातून राजेंद्र दर्डा यांची डाळ शिजणे कठीण तुम्ही बातमी देऊ शकता का? स्वायत्तता कोणी किती कशी कुठे घ्यायची आणि ती घेण्याची हिंमत तुमच्यात आहे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. ती अशी उधार उसनवारीने कोणी द्यावी लागत नाही. दिलीच ती तुम्हाला हवी कशासाठी आहे?
स्वायत्ततेचा वापर तुम्ही काय करणार आहे? मला पाहिजे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता? बातमी म्हणजे नेमकं काय हो? या बातमीचं मूळ स्वामित्व कोणाकडे आहे? कुठलीही घटना घडली तर त्या घटनेची माहिती जाणून घेणं हा तुमचा समोर बसलेल्या सगळ्यांचा आणि जे वेगवेगळ्या माध्यमातून ऐकत असतील त्या सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्या घटनेची माहिती मिळवण्याचा हा जो मूलभूत अधिकार राज्यघटनेनं तुम्हाला दिलेला आहे, म्हणून आम्हाला तुम्हाला माहिती देण्याचं काम मिळालं आहे. त्या माहितीचे मूळ मालक तुम्ही आहात हे आम्ही विसरलो आहोत. म्हणून आम्ही बातमी दडवून ठेवतो आणि ब्रेकिंग न्यूज करतो. स्वायत्तता घेऊन मला हे करायचं आहे? मला एका बाजूचीच बातमी, एका बाजूचीच घटना तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे? मला कोणापासून स्वायत्तता हवी आहे? सरकारपासून, मालकापासून, व्यवस्थापनापासून, श्रोत्यांपासून, जाहिरातदारापासून, नेमकी कोणापासून हवी आहे? मी सपाट परिवार महाचर्चा कार्यक्रम करत असे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती 2 चर्चा सलग केल्यानंतर माझा प्रायोजक आमच्याकडे आला आणि म्हणाला, आत्महत्या पुरे. म्हटलं का? म्हणला, मला माझा चहा मुंबईत विकायचा आहे, प्रश्नच मांडायचे असतील तर झोपडपट्ट्यांचे मांडा. याच्यापासून मला स्वायत्तता कोण देणार? त्यामुळे स्वायत्तता कोणापासून हा सुद्धा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणाला त्याच्यापेक्षा सुद्धा. स्वायत्तता नेमकी कोणाची? होतं काय माहिती आहे? पूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान अनेक पत्रकारांना सोबत दौऱ्यावर घेऊन जायचे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तर सोबत फुकट घेऊन जात असत. तिथली राहायची व्यवस्था बंद केली, जेवायची व्यवस्था बंद केली. परिणाम काय झाला? आमचे बिचारे पत्रकार मित्र, वार्ताहर मित्र पंतप्रधानांसोबत जे दौऱ्यावर जायचे त्यांच्याऐवजी त्यांचे मालकच जायला लागले. गेल्यानंतर खर्च करायचा तो वार्ताहरावर कशाला करू म्हणले, मी स्वतःच जातो. ही स्वायत्तता त्यांना द्यायची. मालकांना मिळाली स्वायत्तता तर काय होईल हो? तुम्हाला माहिती आहे देशातल्या किती प्रादेशिक भाषांमधल्या वृत्तवाहिन्यांचे मालक राजकीय नेते आहेत? 7 प्रमुख वृत्तवाहिन्या वेगवेगळ्या भाषातल्या राजकीय नेत्यांच्या मालकीच्या आहेत. मला त्याची फारशी काळजी वाटत नाही मित्रांनो. त्यांना स्वायत्तता मिळाली, मला हरकत वाटत नाही राजकीय नेत्यांच्या हाती असण्यात. कारण कुठल्या राजकीय नेत्याच्या मालकीचं कुठलं माध्यम आहे हे तुम्हाला सगळ्यांना स्पष्टपणे माहिती आहे. त्यामुळे त्या माध्यमातून आलेली बातमी कितपत स्वीकारायची आणि कितपत नाकारायची हे तुम्ही ठरवू शकता. पण किती वाहिन्या उद्योगपतींच्या मालकीच्या आहेत? किती वाहिन्यांमध्ये बेनामी गुंतवणूक आहे? ही धोकादायक नाही आहे त्यांना स्वायत्तता देणं? किती वाहिन्यांमध्ये परदेशी गुंतवणूक आहे आणि ती किती आहे? कायदा सांगतो माध्यमामध्ये कोणाची गुंतवणूक किती त्याचं स्टेटमेंट वाचकांना, प्रेक्षकांना, श्रोत्यांना प्रत्येक फायनान्शियल इयरच्या शेवटी दिलं पाहिजे. किती माध्यमं देतात? त्यांनी हे दिलं पाहिजे हे समोर किती लोकांना माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे का फॉक्स इंटरनॅशनल कुठली चॅनल्स होल्ड करते? तुम्हाला माहिती आहे का फॉक्स इंटरनॅशनलमध्ये कुठल्या मल्टीनॅशनलचे सर्वाधिक शेअर्स आहेत? पेप्सी कोला आणि कॅम्पा कोलाचे मेजॉरिटी शेअर्स घेऊन आलेल्या कंपन्या जर आपल्या देशात माध्यमं चालवणार असतील तर कुठल्या प्रकारचा मजकूर घेऊन त्यांची स्वायत्तता तुमच्यापर्यंत पोहोचेल याचा विचार केलात कधी? त्यामुळे ही स्वायत्तता नेमकी कुणाला मिळायला पाहिजे याचा अधिक गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे. आज माध्यमात संपादकांची स्थिती काय आहे हो? मी वर्तमानपत्रात नोकरी करत असताना नागपूर पत्रिकेत
एका प्रमुख नेत्याचं निधन झालं आणि माझ्या संपादकाने मला मृत्यूलेख लिहायला सांगितला. मी त्यांना विनंती केली की मी यांच्याविरुद्ध आत्तापर्यंतच्या माझ्या ज्या काही थोड्याशा 20-25 वर्षाच्या आयुष्यात सातत्यानं निदर्शनंच केली आहेत, मृत्यूलेख नका लिहायला सांगू मला तुम्ही त्यांच्या विरोधात, त्यांच्या बाजूने. मी नाही लिहू शकणार चांगला, आपण दुसऱ्याला सांगा जे लिहू शकतील. माझ्या संपादकांनी ऐकलं होतं. माझ्यावरती कुठल्याही माझ्या विरोधातल्या विचारांचं लेखन करण्याची सक्ती माझा संपादक किंवा माझं व्यवस्थापन करणार नाही, ही स्वायत्तता मला मिळते आहे का आज? मुळात माझ्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर किती कॉलम सेंटीमीटर जाहिरात असावी हे सांगण्याची हिंमत असलेला संपादक महाराष्ट्रात दिसतो काय तुम्हाला? वार्ताहरांची गोष्ट दूर राहिली. संपादक आणि वार्ताहरांच्या हातून माध्यमं सुटत चाललेली असताना आणि ती माध्यमं मालकांच्या आणि जाहिरातदारांच्याच हातीची बाहुली बनलेली असताना त्यांना स्वायत्तता मिळाली तर परिस्थिती कोणती उद्भवेल या गोष्टीचा आपण विचार करा. संपादकांची ही स्थिती, वार्ताहरांची काय आहे? मला तर गावोगाव हिंडताना प्रश्न पडतो, हा वार्ताहर आहे का जाहिरात एजंट? नेमकी काय गोळा करता हो तुम्ही? कोटा दिला असतो ना सगळ्यांना, आता निवडणुका येतील तेव्हा तर मस्त कितीतरी मोठा कोटा असेल. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय मॉनिटरिंग समितीच्या माध्यमातून पेड न्यूजचा पुष्कळ अभ्यास केला आहे हो. आणि जितक्या जितक्या बातम्यांवरती समितीने पेड न्यूज म्हणून शिक्का मारला त्यातला एकही नेता ही पेड न्यूज नव्हती हे सिद्ध करायला पुढे आला नाही. निमूटपणे पैसे भरून मोकळा झाला, उगाच कटकट नको. ही परिस्थिती जर माध्यम जगतात असेल तर स्वायत्ततेचे नेमके परिणाम काय होतील, या परिस्थितीला शिस्त लावण्यासाठी काय आवश्यक आहे, याही गोष्टीचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. माध्यमकर्मींनी ती त्यांची अवस्था झाली आहे आज, ती बदलायची असेल तर सुरुवातीला बांधिलकी आणि जबाबदारी या 2 शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या मित्रांनो. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी बोलत असताना बांधिलकी कोणाशी? जनतेशी, समाजाशी, वाचकांशी, प्रेक्षकांशी, श्रोत्यांशी. म्हटलं लेका, नोकरीत लागताना कॉन्ट्रॅक्टवर सही केलीस ना, ती काय प्रेक्षकांशी? मालकाशी केलायस कॉन्ट्रॅक्ट, त्यांनी दिल्या नोकरी. तुझी बांधिलकी मालकाशी, व्यवस्थापनाशी. तू जबाबदार आहेस या सगळ्यांप्रती. ती बांधिलकी सांभाळत तुला तुझ्या जबाबदारीचं निर्वहन करायचं आहे. ते जर बऱ्यापैकी करू शकलास तर खऱ्या अर्थानं चांगला पत्रकार होशील. हे जबाबदारीचं वहन करण्याचा विडा घेतलेले पत्रकार कधी निर्माण होतील हो? नव्हते असं नाही, नाहीत असंही नाही. परत त्यांना स्वायत्तता दिल्यानंतर गुणवत्ता वाढेल याची खात्री आहे का? प्रसार भारती कधी स्थापन झाली? 92 साली. माझी गुणवत्ता सुधारली आहे का हो? आधी होती तशीच आहे का आत्ता वेगळी आहे? तुम्हीच ठरवा, मी नाही बोलणार त्याबद्दल काही. मला तरी परिस्थिती फार बदलली आहे असं दिसत नाही. मी अजून तेच मॅन्युअल फॉलो करतोय, आकाशवाणी स्थापन असताना झालेलं, आणि त्याचप्रमाणे तुमच्यापर्यंत बातम्या पोचवतो आहे. मी अजूनही मित्रराष्ट्रांविरुद्धच्या बातम्या देत नाही. मी लोकांमध्ये जुगारी प्रवृत्तीचा प्रसार होईल अशा बातम्या देऊ नये असा नियम असल्याकारणानं महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुद्धा बातमी देत नाही, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत निघाली तरी. मी मला घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतो आणि तुमच्यापर्यंत बातम्या पोचवतो. त्याच परिस्थितीत आधीही पोचवत होतो, आत्ताही पोचवत होतो. माझं सरकार तुमच्यासाठी जे काय करत आहे ते तुमच्यापर्यंत मी नाही पोचवायचं तर कोणी नाही पोचवायचं? ती माझी बांधिलकी नाही? मला पगार मिळतो त्या गोष्टीचा, मी त्या माझ्या बांधिलकीचं पालन करतो, तुमच्याप्रती असलेल्या जबाबदारीचं भान ठेवून. ते ठेवलं पाहिजे प्रत्येकाने सातत्यानं, तर गुणवत्ता वाढेल
माध्यमांची. खरं म्हणजे माध्यम कसं बघावं, कसं वाचावं, कसं ऐकावं हे आमच्या प्रेक्षकांना, वाचकांना, श्रोत्यांना आत्तापर्यंत आम्हीच नीट काही समजावून नाही सांगितलं. खरं म्हणजे ती या व्यासपीठाची सुद्धा जबाबदारी आहे असं माझं मत आहे. 1984 पासून आम्ही काही मूठभर लोक सातत्यानं ओरडून सांगतोय की या देशात आज गरज आहे माध्यम साक्षरतेची. माध्यम क्रांती येऊ लागलेली आहे. या क्रांतीला सामोरं जायचं असलं तर मला माध्यम साक्षर झालं पाहिजे. आम्ही शाळेत असताना आम्हाला शिकवलं होतं बापाला पत्र, आईला पत्र, पत्रलेखन, कल्पना विस्तार, भाषेचा उपयोजित वापर आम्हाला करता यावा म्हणून शिकवलं होतं. आजची पिढी लिहिते का हो बापाला पत्र, मित्राला पत्र, आईला पत्र? कशाला शिकवताय? तो SMS करतोय, मेल पाठवतोय, शिकवण त्याला. मी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेतली तेव्हा माझ्या जाहिरातीच्या प्राध्यापकानं सांगितलं होतं चांगली जाहिरात कशाला म्हणायची, तर म्हणला उत्तर ध्रुवावरती रेफ्रिजरेटर विकू शकेल ती सगळ्यात उत्तम जाहिरात. म्हणजे मला नको असलेली वस्तू जी माझ्या माथी मारते ती उत्तम जाहिरात, ही जर जाहिरातीची व्याख्या असेल. मी लहान असताना फार मारा नव्हता हो जाहिरातीचा. आज आमच्या मुलांना आम्ही नावं ठेवतो हट्टी झालीत म्हणून. जी गोष्ट मला नको आहे ती माझ्या मनावर थोपवते ती जी जाहिरात, ही व्याख्या आता त्या मुलाला 5वीत समजण्याची आवश्यकता आहे. माझ्या वेळेला नव्हती. 2 वर्तमानपत्र यायची घरी, एवढा मारा नव्हता. मला लोकांना साक्षर करण्याची गरज आहे. पूर्वीपासून सांगितलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये. मी या ठिकाणी तुमची बोलायला उभा राहिलो आहे, भाषण करतो आहे. भाषण, श्रवण, सादर करतो, प्रेक्षण. वाचन, श्रवण आणि प्रेक्षण 3 प्रकारे आपण मजकूर, माहिती, ज्ञान स्वीकारत असतो. कुठली गोष्ट कुठल्या प्रकारानं स्वीकारावी याची जाण किती लोकांना आहे हो. आपण आता गाणी बघतो का नाही? पूर्वी म्हणायचो की डोळे बंद करून आस्वाद घ्यावा. आज आम्ही बघतो सगळ्या वाहिन्यांवर गाणी. काय ऐकावं, काय बघावं आणि काय? त्यामुळे या स्वायत्ततेच्या संदर्भात बोलताना मी तर तुम्हाला मुळात इतकी स्वायत्तता देईन कि भाई अब आप गांधी जी के 3 बंदर मत बनो. मी नाही सांगणार तुम्हाला बुरा मत देखो, बुरा मत सोचो, बुरा मत सुनो. मी तुम्हाला सांगीन डोळे उघडे ठेवा, वाचा. जे काही वाचायला मिळेल ते वाचा. जे ऐकायला मिळतंय, कानावर पडतंय ते ऐका. जे बघायला मिळतंय ते बघा. वाचताना रिकाम्या जागा वाचायला शिका. ऐकताना मौनाचा अर्थ शोधा. आणि बघताना काय दाखवायचं टाळलं त्यांनी याचाही विचार करा, चिंतन करा. आणि मग व्यक्त व्हा. पुन्हा कालच्याच विषयाकडे येतो जो शिक्षण मंत्र्यांनी मांडला, व्यसनाधीनतेचा. माझा मुद्दा त्या संदर्भात वेगळा आहे. आज नव्या पिढीच्या हातात ते माध्यम आहे. त्या माध्यमावर बाळसं धरत असलेली नवी सृजनशील पिढी मी माझ्या डोळ्यांनी बघतोय. तुम्ही त्या माध्यमात जायला कमी पडतात. मावळं वाचत नाही असं म्हणता, तुम्ही त्यांना वाचायला त्यांच्या माध्यमात द्या. ते ऐकत नाही असं म्हणतात, तुम्ही त्यांना ऐकायला त्यांच्या माध्यमातून द्या. ते बघतात यूट्यूबवर, ते वाचतात किंडलवर, ते वाचतात ब्लॉगवर, ते ऐकतात रेडिओ गार्डनवर. सगळ्या बुजुर्गांनी समोरच्या आपल्या नव्या पिढीला विचारून बघावं,
चिंता लागली होती माझ्या पिढीला, आधीच्या पिढीला, आम्हाला टेलिव्हिजनचं व्यसन लागेल याची. माझ्या पुढच्या पिढीला टेलिव्हिजनचं व्यसन नाही. माझ्या घरातली आणि आजूबाजूच्या नात्यातली एकही कॉलेज गोईंग मुलगी किंवा मुलगा टेलिव्हिजनवरच्या रडक्या मालिका आणि पैठणी नेसून भांडी घासणाऱ्या बायका बघत नाही. त्यांना आता वेब टेलिव्हिजन हातात आहे. आपल्याला हवी ती मालिका हवी तेव्हा हवी तिथे बघायला मिळते आहेत. हा वर्ग ऑलरेडी आजच्या वाहिन्यांनी गमावलेला आहे. भविष्य काळात ही माध्यमं या सगळ्या माध्यमांच्या हातून आज असलेली सत्ता काढून घेतील. का? आज सत्ता काय हो माध्यमांच्या हातात? लोकांपर्यंत माहिती पोचवण्याकरता माध्यम लागतं आणि त्या माध्यमात काम करणारी माणसं लागतात. म्हणून माध्यमांना किंमत आहे. आज या सोशल मीडियाने मलाच या सगळ्यांना माध्यमकर्मी बनवलेलं आहे. ज्याच्या मनात येईल त्याला वाटेल ते. नितीन केळकर यांनी आमच्या समोर अर्धा तास बकवास केली असं त्याला वाटलं असेल तर तो तसं. नितीन केळकर रेटून बोलले पण खोटं बोलले असं त्यांना वाटलं असेल तर तसं. नितीन केळकर आमच्या मनातलं बोलले असं वाटलं असेल तर तसं. ताबडतोब ट्विट होऊन, पोस्ट होऊन, फेसबुकवर जाऊन, ब्लॉगवर जाऊन पडण्याची संधी आहे, वाचण्याची संधी आहे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या कोणाला सुद्धा. या माध्यमाची ताकद खूप मोठी आहे मित्रांनो. स्वायत्तता जी काही म्हणता ना, या माध्यमांपासून तुमची सुटका करण्यात स्वायत्ततेवर घाला आहे. या माध्यमांना शिस्त लावण्यात, या माध्यमांसाठी तुम्हाला घडवण्यात, तुम्हाला तयार करण्यात खऱ्या अर्थाने स्वायत्तता आहे माध्यमांना देण्याची. 82-84 साली आम्ही सांगत होतो उच्चारित माध्यमांच्या भाषेबद्दल बोला काहीतरी. आता उच्चारित माध्यमं लोकांच्या भाषेवर प्रभाव टाकतायत, मुद्रित नाही. कोणी नाही ऐकलं आमचं. आज सगळ्या वाहिन्या वेगवेगळ्या भाषेत बोलतात. आलेला संपादक जो खुर्चीत बसतो त्याची भाषा त्या वाहिनीवर बोलते. सगळीकडे एक मराठी नसते. का ओढवली ही परिस्थिती? उद्या समाज माध्यमांचंही तेच होईल. तसं नका होऊ देऊ. या माध्यमांची भाषा तरी घडवायला आत्ता घ्या. ती घेण्याकरता या व्यासपीठानं पुढाकार घ्यावा. मित्रांनो, अभिव्यक्त होण्याची, कुठलंही माध्यम वापरण्याची, त्या माध्यमातून जगाच्या कोपऱ्यात कोणाहीपर्यंत पोचण्याची ताकद आज या नव्या तंत्रज्ञानानं तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्या स्वायत्ततेच्या, त्या ताकदीचा विवेकानं उपयोग घ्या आणि समाजहितासाठी ही ताकद वापरा अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.